सिद्धी. आता शब्दसिद्धी कशाला म्हणायचं की शब्दसिद्धीचे दोन प्रकार आहेत. सिद्धी म्हणजे सिद्ध होणं, मराठी भाषेमध्ये सिद्ध होणारे तयार होणारे जे काही शब्द असतात आणि मग ते तयार होणारे शब्द कोणते असतात हे आपल्याला शिकायचं. तर काही मराठी भाषेत एक मूळ शब्द असते बघा, मूळ शब्द असत. आता मूळ शब्द कशाला म्हणायचं कोण सांगता रे? मूळ शब्द कशाला म्हणायचं की मूळ शब्द म्हणजे मराठी भाषेत जशाला तसा आलेला जो काही शब्द असतो त्याला मूळ शब्द म्हणायचं. जसा की घर, घर हा काय मूळ शब्द. आता भाषेमध्ये आपण काय म्हणतो, मी घराच्या बाहेर आहे, मी घराच्या बाहेर आहे. मग या घराच्या त्याच्या पाठीमागे काय लागलेला असतो? प्रत्यय लागलेला असतो त्याच्या. मग हे जे काही मूळ शब्द असतात आणि मूळ शब्दाला काय होत असतात? प्रत्यय लागत असतात कधी, आणि कधी उपसर्ग सुद्धा लागत असतात. म्हणून मग याचे आपण काय करायचे, याचे दोन प्रकार येतात. एक कोणता असते उपसर्ग घटित शब्द आणि एक प्रत्यय घटित शब्द. उपसर्ग घटित शब्द कशाला म्हणायचं ते सांगतो मी तुम्हाला. उपसर्ग घटित शब्द, उपसर्ग कशाला म्हणायचं? शब्दाच्या अगोदर येणारा जो काही शब्द असतो त्याला उपसर्ग असं म्हणायचं. उपसर्ग, उपसर्ग कशाला म्हणायचं? शब्दाच्या अगोदर येणारा शब्द. मूळ शब्द काय आहे? विचार. आणि या शब्दाच्या अगोदर येणारा जो काही शब्द असतो तो कोणता असतो? सु नावाचा शब्द. उपसर्ग कोणता आहे? आणि म्हणून याचा अर्थ काय होतो? सुविचार हा शब्द तयार होतो. आणि मग सुविचार हा जो काही शब्द असतो या शब्दाला काय म्हणायचं? उपसर्ग घटित शब्द म्हणायचं. मग मराठी भाषेमध्ये असे येणारे अनेक शब्द आहेत. कोणते शब्द आहेत उपसर्ग घटित शब्द? शब्दाच्या मूळ शब्दाच्या अगोदर येणारा उपसर्ग कोणकोणते असतात? सांगा एखादा शब्द. अनुष्का सांग. कोण सांगता इकडं? शब्द हा कृष्णा नाही. कोण सांगतो इकडं? सांगतो. सुवास म्हणजे तो काही वास आहे त्याच्या पुढचा येणारा कोणता असतोय? सुवास. कोणता आहे? सुवास. पुन्हा येत असतंय. पुन्हा कोण सांगतो रे? प्रक्रिया नावाचा शब्द येतो बघा. प्रक्रिया, क्रिया असतो मूळ शब्द आणि त्याच्या पुढे काय येणार? प्रक्रिया नावाचा शब्द येणार. सांगा. सुगंध, गंधच्या पुढे येणारा कोणता असतोय? सुगंध. सुवरच सांगू नका सगळे, दुसरे अक्षर आहे. हा, दुर्घटना. घटनाच्या पुढे येणारा कोणता आहे? दुर्घट. किंवा प्रगती नावाचा शब्द असतो. गतीच्या पुढे काय येते? प्रगती नावाचा शब्द असतो. प्रगती. मूळ शब्द काय असतो? गती असतो. आणि गतीच्या पुढे काय येणार आहे? प्रगती. हे झाले काय तर उपसर्ग घटित शब्द म्हणायचे. काय म्हणायचं? उपसर्ग घटित शब्द. आपल्याला आता म्हणून हे उपसर्ग घटित शब्द झाले. त्यानंतर आपल्याला बघायचं बघा प्रत्यय घटित शब्द. आता काय पाहायचं? याच्या उलट प्रत्यय घटित शब्द पाहायचे. प्रत्यय घटित शब्द. आता प्रत्यय घटित शब्द म्हणजे शब्दाच्या पाठीमागून त्याला काय होत असतंय? प्रत्यय लागत असतो. प्रत्यय लागत असतो शब्दाला. मूळ शब्दाला काय लागत असतो? प्रत्यय लागत असतो. मग कोणता शब्द असतोय? कोणता शब्द असतोय? कोणता भी शब्द असतो. आता आपण काय म्हणलं? घराच्या. हा ही भक्तीचा काय लागला इथं? प्रत्यय लागलेले.
असा शब्दाला काय होत असते, प्रत्यय लागत असते, नंतर प्रत्यय लागत असते शब्द. परीक्षेमध्ये कसं येतंय आपल्याला की उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित शब्द 4 शब्द दिले जातात आणि मग त्याच्यामध्ये काय लिहायचे असतात, आपल्याला 2 लिहायचे असतात. मग आपल्याला त्याच्यामध्ये निवडून लिहावे लागतात की कोणतं उपसर्ग घटित शब्द असतो आणि कोणता प्रत्यय घटित शब्द असतो. हे झालं. आता आपल्याला काय प्रत्यय घटित शब्द पाहिजे. प्रत्यय घटित शब्दामध्ये क्रियाशील नावाचा शब्द आहे. काय क्रियाशील. त्यानंतर दुकानदार. आता काही दार नावाचा काय लागला इथं, प्रत्यय लागला. क्रिया हा शब्द आहे, त्याच्यानंतर पुढे काय शील नावाचा, त्याच्या पुढे काय लागला, प्रत्यय लागला. अशा पद्धतीचे जे काही शब्दाच्या समोर जे काही प्रत्यय लागतात ते शब्दाच्या पाठीमागून लागायला काय प्रत्यय, दार नावाचा प्रत्यय आहे आणि इतर शील नावाचा प्रत्यय. त्याला प्रत्यय घटित शब्द असं म्हणायचं. अगोदर त्याला काय म्हणायचं, उपसर्ग घटित शब्द पाहिले, प्रत्यय घटित शब्द पाहिले. आता कोणते आपल्याला पाहिजे, अभ्यस्त शब्द पाहिजे. आता कोणते शब्द पाहिजे आपल्याला, अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्दामध्ये काय असतंय, आता नादावर अवलंबून असणारे शब्द असतात. हळूहळू काय असतंय, हळूहळू. त्याच्यानंतर काय झुळू, हळूहळू असे जे काही शब्द असतात त्याला काय म्हणायचं, अभ्यस्त शब्द म्हणायचं. घरोघरी याला काय म्हणायचं, अभ्यस्त शब्द म्हणायचं. पुन्हा आपल्या भाषेमध्ये समानार्थी शब्द असतात. समानार्थी शब्द म्हणजे काय, समान अर्थाचे शब्द असतात. समानार्थाचे शब्द तुमच्याजवळ जे काही पट्ट्या दिलेल्या आहेत त्या पट्ट्यावर आपल्याला समानार्थी शब्द पाहायचे. चला एक पट्टी सांगा, आठवण करा. सांग बाई. अवनीचा विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द काय आहे, अवनीचा 8वी ब च्या मुली सांगा. अवनी धरती. शाबास. अवनी म्हणजे काय, धरती. या अवनीला पुन्हा एक शब्द असते समानार्थी शब्द. कोण सांगतात ते, हे धर बाई असं दाखव. बघा इकडे समानार्थी शब्द. अवनी म्हणजे काय, धरती. त्यानंतर पुन्हा एक जी तुझ्या जवळ कांचन. सोने. कांचन म्हणजे काय, सोने. कोणाकडे, सोने कर कोणाकडे, तिच्याकडे. हे बाई बरोबर आहे, शाबास. कांचन म्हणजे काय, सोने. दाखव इकडे. त्यानंतर पोपट. बघा इथं पोपट आहे. राघू कोणाकडे, दरवेळ. पोपटचा काय येतो समानार्थी, राघू. त्यानंतर जलद. जलदचा समानार्थी जलद. बच्या मुली. तू सांग तुझ्याकडे कोणता आहे, विपिन. विपिन सांगा. पुन्हा सांगा. रान. रानचं कोण सांगत रे, शिवार. शिवार कोणाची, कोणाकडे पट्टी, शेताची कोणाकडे, कोणाकडे तरी असेल बघा. बघा व्यवस्थित पट्ट्या कर पहा तुमच्या, इकडे पाहू नका. आलय सांगा. आलयचा काय होते समानार्थी, सदन. निवास किंवा सदन. दाखवू दिलं.
घोड्याचा समानार्थी काय अश्व. अश्व कोणाकडे पट्टी अश्वाची पट्टी कोणाकडे ठीक आहे अश्व दाखव सांग घोड्याचा काय आहे अश्व ती बघा पट्टी अशी दाखव की इकडे पट्ट्या घोड्याचं काय आहे अश्व शबास पुन्हा रे आवाज करू नका इकडे लक्ष द्या पाठ चालू आहे पुन्हा शांत वसुधा अरे हे सांगा पहिले तुम्ही सांगू नका तुमचं अगोदरची दाखवलेली आहे का ती हे दाखवता फक्त हा वसुंधरा शबा वसुंधरा म्हणजे काय आपली वसुधा वसुधा म्हणजे आपली पृथ्वी त्यानंतर हे काय हे चंद्र चंद्रला काय म्हणायचं रे चंद्र चंद्र चंद्रला काय म्हणायचं रे रजनीकांत रजनी आहे सांगा रे चंद्र अग्नि अग्नि सांगा आता अग्नि ज्वाला ज्वाला आहे का कोणाकडे अग्नि वणी नाही काय वणी अग्नि म्हणजे काय वणीचा उडत अग्नि काय वणी तेव्हा हे झालेत बघा समानार्थी शब्द तुमच्याकडे जे काही पट्ट्या दिलेल्या आहेत त्या पट्ट्यावर तुम्ही काय करायचे समानार्थी शब्द करायचे त्यानंतर बघा तुम्हाला देतो बघा हे झाले समान आता आपल्याला भेद नावाचा शब्द असतो भेद भेदचं काय होतं ते विद्यार्थी अभेद काय होत असते म्हणजे भेदभाव नसणारा त्याला काय म्हणायचं अभेद आता याच्यातला अभेद निवडायचा बघा आपल्याला काय निवडायचा अभेद अभेद निवडायचा त्याच्यानंतर बघा याच्यातलं गैरहजर त्याच्यानंतर बेईमानी त्यानंतर बघा घेऊन टाका बरं सगळे आपल्याला कळू दे विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी म्हणजे काय विरुद्ध असणारे शब्द सगळ्यात अगोदर उदाहरणात सांगायचं झालं तर काय तुझ्याकडे प्रारंभ हा शेवट दाखवू की तुझी चिठ्ठी ठीक आहे हा काय प्रारंभ आणि तुझ्याकडे काय शेवट तुझ्याकडे शेवट वाशंबाज त्यानंतर बघा दुसरा शब्द पाहायचा झाला तर हिच्याकडचा शब्द आहे कोणता जहाज काय आहे जहाज तर हिच्याकडे काय आहे मवाळ दाखवा असं मुलींना सगळ्या जहाज मवाळ तुझ्याकडे हिंसा अहिंसा हिच्याकडे आहे तुझ्याकडे होईल उपयोगी आणि हिच्याकडे आहे निरुपयोगी त्यानंतर बघा दुसरा शब्द आहे नाबाद नाबादचा कोणाकडे आहे
बार शबास असं दाखवायची उलटी वाहिली तुझी काय दाखवायचं बार बसा तुम्ही बसा त्याच्यानंतर बघा दुसरा शब्द आहे अनादर आदर कोणाकडे आहे हे काय आदर शब्द अनादरचा काय आहे आदर आणि दुसरा कोणता आहे तुझ्याकडे नाईलाज इलाज कोणाकडे शबास तुझ्याकडे काय आहे इलाज दाखवणं नाही बस खाली तू इलाज त्यानंतर दुसरा अपेक्षित अपेक्षित आहे का तुझ्याकडे हा तिच्याकडे त्यानंतर दुसरा बघा निराधार बघा याच्याकडे निराधार आहे काय आहे आधार याला काय म्हणायचं विरुद्धार्थी शब्द असे एकमेकाच्या त्या काही जोड्या तुम्ही लावायच्या बघा याच्याकडे काय अशा पद्धतीने आपण काय पाहिलं उपसर्गघटी शब्द पाहिले त्याच्यानंतर काय पाहिलं आपण प्रत्ययघटी शब्द पाहिले अभ्यस्त शब्द पाहिले समानार्थी शब्द पाहिले विरुद्धार्थी शब्द पाहिले हे झाले काय होते आपल्या मराठीत असणारे शब्दांचे काय तर प्रकार आहेत मूळ शब्द सुद्धा आपण पाहिलेला आहे मूळ शब्द उपसर्गघटित शब्द प्रत्ययघटित शब्द समानार्थी शब्द अभ्यस्त शब्द आणि विरुद्धार्थी शब्द या शब्दांच्या अशा पद्धतीने काय करायच्या जोड्या लावायच्या